संजय, केबल को कोई छेड़ रहा है यार पीछे यार। अरे नहीं देगा यार, चलो अरे कहाँ से देगा बाइक यार। तो कैमरा बंद करो ना। कैमरा नहीं बंद करना है। केबल ले ले जल्दी, हाथ में ले ले जल्दी, जल्दी ले ले। आपण थेट दृश्य पाहतोय बडगाम मधून। गृहमंत्री राजनाथ सिंग बडगाम मध्ये दाखल झालेत। शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते। सैन्याचा बिगुल आणि त्यानंतर हे मौन आहे। देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात झालेल्या हल्ल्यानंतर एकात्मतेचं संपूर्ण सैन्याच्या जवानांसोबत, शहीदांच्या जवानांसोबत तीव्र संवेदना आहेतच, पण हा देश तुमच्या सोबत आहे। राजनाथ सिंह यांनी शहीदांना आदरांजली अर्पण केली आहे आणि आता काही क्षणातच संजय, अत्यंत शोकाकुल वातावरणात आता पार्थिवांचं जवानांचं पार्थिव हे त्यांच्या गावी रवाना होते। आपण पाहतोय इथे दृश्य बडगाम मधून। आपण पाहत होतो इथे दृश्य शहीद झालेल्या जवानांचं पार्थिव आता गावी रवाना होते। तत्पूर्वी त्यांना सैन्याकडून मानवंदना देण्यात आली। गृहमंत्री राजनाथ सिंग या ठिकाणी त्यांनी शहीदांना आदरांजली अर्पण केली। पण संपूर्ण देशात जे आज एक शोकाकुल वातावरण आहे, शोकाकुल वातावरणात एक जो संताप आहे की जे काही झालं त्याचा आता बदला हवाय, उत्तर हवाय। चर्चा होत राहतील, उत्तरामागे उत्तर घडत राहतील, पण आता यापुढे प्रश्न नको आहेत। किती दिवस हे अश्रू गोठवायचे, किती दिवस अश्रू साठवायचे? आता जशास तसं उत्तर। TV9 मराठीने या सगळ्या संदर्भात सूड घ्या हे हॅशटॅग मोहीम चालवली आहे आणि ही भावना लोकांची आहे। लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहे। या क्षणाला संपूर्ण दहशतवाद्यांविरुद्ध, आतंकवाद्यांविरुद्ध एक संताप आहे आणि हा संताप सांगतोय देशभक्ती तीव्र आहे। प्रत्येक माणूस आज सैन्यासोबत आहेत, पण सैन्यासोबत आहेत याचा अर्थ आता रक्ताचा थेंब या मातीवर नको, एक ताकद हवी आहे। जी आपली हिंमत आहे, या देशाच्या सीमांना बळकट करणारी ती सगळी ताकद आज सैन्याच्या जवानांसोबत आहे। राजनाथ सिंह यांनी आता शहीदांना आदरांजली अर्पण केली आहे। काही वेळात, काही क्षणात ही सगळे पार्थिव त्यांच्या जन्मगावी दाखल होतील।